सोलापुरात परप्रांतीय मौलवींवर निर्बंधांची मागणी. मदरशांतील गैरप्रकारांच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. नमस्कार, आपण पाहत आहात MD24 न्यूज, अर्थात महाराष्ट्र दर्पण 24 न्यूज. सोलापुरात परप्रांतीय मौलवींना महाराष्ट्रातील मदरसे आणि मशिदींमध्ये काम करण्यास निर्बंध घालण्याची मागणी पुढे आली आहे. सोलापूर एकता बहुउद्देशीय संस्थेने प्रशासनाला निवेदन देत शासनाने याबाबत स्पष्ट धोरण आखावे अशी मागणी केली आहे. या निवेदनात काही गंभीर आरोप करण्यात आले असून त्यावर संबंधित संस्थांच्या पदाधिकारी बोलताना म्हणाले की आमची भूमिका अशी आहे की आमची मागणी अशी आहे की परप्रांतीय मौलानांना या महाराष्ट्रातून हद्दपार करा असं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि फक्त याच्या पाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की परप्रांतीय मौलानाकडून सोलापूर शहरामध्ये सध्या जे नई जिंदगी भागामध्ये परवाच एका मुलीवर झालेला अत्याचार, त्याचबरोबर नागपूर येथे घडलेली घटना, त्यानंतर जे एका मुंबई येथे बांद्रा येथे मदरशामध्ये झालेले एक अत्याचार, अशा अनेक अत्याचाराकडे जर लक्ष देता परप्रांतीय मौलानाकडूनच हे असे प्रकार घडत आहेत. म्हणून आम्ही अशी मागणी केली की परप्रांतीयांना जर महाराष्ट्रातून आपण जर बाहेरच काढलो तर आपल्या महाराष्ट्रातले मौलानांना त्या ठिकाणी स्थान मिळेल. अनेक मौलाना, अनेक जेना, बकारी, मुफ्ती, हाफिज, फाजिल असे अरबी प्रशिक्षण घेतलेले अनेक मौलवी आमचे जे आहेत ना बेकार आहेत महाराष्ट्रातले, त्यांना या ठिकाणी जागा मिळेल. ते त्या ठिकाणी काम करतील मदरशामध्ये, मशिदीमध्ये. परप्रांतीय मौलाना लोक जे आहेत ना कमी वेतनामध्ये काम करतात आणि मग ते कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासायची, थोडं आपलं लाडीगोडी करायची आणि आपल्या समाजामध्ये चांगली बांधिलकी, बंधुभावपणा निर्माण झाला की लगेच गटतट निर्माण करायचं आणि लगेच समाजातील अडाणी, ज्याला अशिक्षित लोकांना भोंदू बाबागिरीकडे किंवा अंधश्रद्धेकडे वळवायचं आणि मग त्यांच्या खिशावर डल्ला ठेवून त्यांना लूटमार करायचं. असे प्रकार त्यांच्याकडून घडत आहेत. मग ते असे लोक इथं नकोच आहेत ना. त्यांच्याकडून काय प्रबोधन होऊ लागलं आहे समाजाचं? ते काय समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करतायत? त्यांनी समाजावर कुठले चांगले संस्कार घडवू लागलेले आहेत? त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त फाजीलपणामध्ये आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणून आमचं त्या परप्रांतीय मौलाना लोकांना आमचा विरोध आहे. आपली कोणती संघटना आहे का, नेमकं काय म्हणून तुम्ही? आमची संघटना म्हणताना आमची एकता बहुउद्देशीय संस्था ही रजिस्टर्ड संस्था आहे. त्याचबरोबर मी मोहम्मदिया अरबी मदरसा और मस्जिद या संस्थेचा गेल्या 33 वर्षापासून मी ऑथर ऑफ दी पब्लिक सेक्रेटरी आणि सेक्रेटरी म्हणून काम सांभाळतो. आणि माझ्याबरोबर असलेले मौलाना हे एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः हाफिज व कारी हे असं उच्चस्तरीय शिक्षण अरबीचं त्यांनी हे म्हणजे साध्य केलेलं आहे. अशी मौलाना माझ्याबरोबर आहेत आणि अनेक लोकांचं मला या प्रकरणाला जे ना अनेक लोकांचं मला पाठिंबाही आहे आणि अनेक लोक मला विरोध दर्शवतात. परंतु विरोध दर्शवण्याला माझा विरोध असा आहे की जोपर्यंत समाजातील अनधिकृत प्रकार, समाजात होणारे अन्याय अत्याचार जोपर्यंत लोकांच्यापर्यंत येणार नाहीत, बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत या गोष्टीवर आळा बसणार नाही. आपण मदरशाची चौकशी देखील मागणी केली होती, ते काय होतं? मदरशाची चौकशीची मागणी आपण केलेली नाही की मदरशामध्ये असे अनधिकृत प्रकार घडू नये म्हणून माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. आयुक्तांना दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही हे पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद संभाजीनगरच्या वक्फ बोर्ड ऑफिसला पाठवलेलं आहे, सोलापूर वक्फ बोर्डच्या ऑफिसला पाठवलेलं आहे की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घालून अरबी मदरसामध्ये, मशिदीमध्ये परप्रांतीय मौलाना लोक जे कामाला आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी कामाला ठेवू नका. असे आदेश तुम्ही ज्या त्या संबंधित मदरशा मशिदीच्या ट्रस्टींना द्या. आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहराच्या शहर काजींना, ज्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शहर काजींना असे आदेश द्या की तुम्ही परप्रांतीय मौलानांना या ठिकाणी ठेवूच नका मदरशामध्ये, मस्जिदमध्ये. आमचा विषय. तुमचं नाव? माझं नाव अताउल्ला हुसेन बाशा पटेल. मी एकता बहुउद्देशीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे. मोहम्मदिया अरबी मदरसा और मस्जिदचा ऑथर ऑफ दी पब्लिक ट्रस्टी आणि सेक्रेटरी आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, चौकशी होते का आणि निवेदनातील मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सोलापूरसह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी MD24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.